मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। सिन्नरमध्ये राहणारं हे कुटुंब। आजच्या भागात आपण अनुश्री रोहित निरगुडे या माऊलीला भेटणार आहोत। या वहिनींचं माहेरचं नाव अनुश्री शिरीष दतिंगड। मी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथून ही लक्ष्मी पाठवतो। बघा पाठवली आली आहे सर। वहिनी घ्या उखाणा। कोरोना महामारीचा लढा देण्यासाठी सर्व जग जवळ आले, पण नातेसंबंध दुरावत गेले। मरणही नाही स्वस्त, ऑक्सिजन अभावी मरणही झाले महाग। कोसळे मूल्य व्यवस्था, पण कोणास आहे जाग। ताकदीची कुटुंब व्यवस्था अजूनही टिकून आहे। ह्या कुटुंब व्यवस्थेत पतीलाही मोलाचे स्थान आहे। पती पत्नीने चालवायची ही पाण्यातली नाव आहे। उखाणा घेण्याची संधी तुम्ही सर्व देत आहे। रोहित रावांचे नाव घेताना भारतीय संस्कृती महान ठरत आहे। हो हो हो, वा 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 वा, खूप छान। आता रोहितजी, तुमचा उखाणा पण ऐकायला मिळेल ना आम्हाला? खेळायला आवडतो मला फिफा गेम, अनुश्रीवर आहे माझे खूप प्रेम। अरे वा। आणि तुम्ही कोण कोण घरात? मी अनुश्री, हे माझे मिस्टर रोहित। नमस्कार। या माझ्या सासूबाई। नमस्कार। हे माझे सासरे। नमस्कार। ह्या काकू आहेत माझ्या। नमस्कार। हे काका आहेत। नमस्कार नमस्कार। आणि माहेरी आई आहे। नमस्कार आई। पप्पा आहेत। नमस्कार। भाऊ आहे। नमस्कार। मागे काकी आहे। हो, काका आहे आणि मध्ये। नमस्कार नमस्कार नमस्कार। किती छान उखाणा घेतला तुमच्या लेकीने। आता कुठे आहेत सगळे माहेरचे? कुठे बसलेत? ते नाशिकहून आहेत। आणि तुम्ही आता सिन्नर मध्ये आहात? सिन्नर मध्ये दापूर म्हणून गाव आहे, तिथून आम्ही सगळे आहोत आता। भावाला विचारायचंय, कसं बाबा लहानपण कसं गेलं? ही ताई कशी होती तुमची? लहानपण खूपच छान गेलं आमचं। कसं एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही सगळेजण बरोबरच वाढलो। त्याच्यामुळे आमचे बाकी चुलत भाऊ वगैरे पण असायचे, त्याच्यामुळे आम्हाला कधी अशी बाकी दुसऱ्या मित्रांची गरज नाही पडली। आम्ही भाऊ बहीणच सगळेजण मिळून खूप खेळायचो, खूप मजा यायची। त्यात अनुश्री तर आमची छोटी होती त्या सगळ्यात, त्याच्यामुळे जरा तिचे जास्तच लाड पण व्हायचे आमच्या सगळ्यांमध्ये। म्हणजे एकदम छान वातावरणात बालपण गेलं। हो 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 हो, सगळे सण वगैरे आम्ही सगळेजण मिळून साजरे करायचो। आई बाबा काय करायचे? वडिलांचं दुकान आहे, कपड्याचं दुकान आहे आमचं। आणि आई पण माझी ट्युशन्स घेते। तुमच्या दोघांमध्ये मोठं कोण? मी मोठा। बरोबर। स्वभाव कसा होता? खरा स्वभाव सांगा लहानपणी। स्वभाव आता साहजिकच थोडी लहान असल्यामुळे तिचा थोडासा हट्टी स्वभाव होता। कारण की कसं आहे, ती लहान असल्यामुळे सगळे तिचे हाऊस मौस तिची सगळी जास्त केली जायची। कारण की चला लहान आहे, अरे नको हिला दे खेळायला आधी। समजा मी लहान असताना मी एखादी गोष्ट खेळत असेल तर ती म्हणायची नाही मला ही पाहिजे, तर ही तिला आधी दिली जायची। त्याच्यामुळे थोडासा स्वभाव हट्टी होता तिचा, आणि आहे पण अजून। ठीक आहे, हट्टी लोकच इतिहास घडवतात, त्याच्यामुळे त्या स्वभावाला आता नका उगाच मोठी मोठी वाक्य वापरू, हट्टी लोकच इतिहास घडवतात वगैरे। रोहितजींना विचारतो, काय हो तो हट्टी स्वभाव आहे का हो खरंच अजून? हो सर, नक्कीच, फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे। बरं, बाबांना विचारतो, बाबा काय सांगणार हो मुलीबद्दल आणि जावयाबद्दल? माझी मुलगी BA झाली आणि जावई BE इलेक्ट्रॉनिक्स आहे। बरं, पण बाबा मला सांगा, मुलगी आणि भाऊ दोघेही लहान होते, हो, अशा वेळेला कसं काय, म्हणजे कोणाला समजावणं सोपं होतं? दोघांनाही समजावणं कठीण होतं। नाही, पण आमची अनुश्री खूप समजूतदार पण आहे, तशी हट्टी म्हणतात हे सगळे, पण म्हणजे तशी समजूतदार, म्हणजे समजावलं की लगेच समज तिला। बघितलं लगेच आई आली बाहेर, बघितलं ना लगेच। नाही, कारण ती पहिल्यापासून खूप हुशार होती, पण तेवढी शॉर्ट टेम्पर पण आहे की लगेच आला की राग येतो, पण नंतर समजावलं की अगं नाही हे असं बरोबर आहे। म्हणजे आम्ही प्रत्येक वेळी आई वडिलांनी त्यांना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी त्यांना सांगत आलेलो होतो आम्ही, की कुठलीही गोष्ट झाली की त्याचा पॉझिटिव्ह परिणाम काय आहे, निगेटिव्ह परिणाम काय आहे। आई, सोपा प्रश्न विचारतो, तुमच्या मुलाला समजावणं सोपं आहे की मुलीला समजावणं सोपं आहे? नाही, मुलगा माझा लगेच हो म्हणतो। थोडक्यात तुमचं म्हणणं आहे मुलीला समजावणं सोपं आहे, बरोबर ना? थांबा, आता जावयांना विचारतो, जावई तुम्ही या मताशी सहमत आहात? बोलताना त्यांनी काहीतरी गडबड केली वाटतं, मुलाला समजावणं सोपं असं ते बोलताय, ते बरोबर आहे। मुलीला अवघड आहे, मुलगी लगेच नाही समजून घेत, तिला सावलावं लागतं। तुमचे जावई त्याच्यात काही शांततेत उत्तर दिलं, कारण जावयांना लगेच लक्षात आलं काही वेळात कार्यक्रम संपणार आहे।
नाही खरंच म्हणजे समजूतदार आहेत जावयांना पण आम्ही सांगितलं की नाही ती अशी वागते, जरा समजून घ्या सगळ्यांनी. मला आधी आई तुम्हाला विचारायचंय, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली हो आई? आमची 30 वर्ष पूर्ण झाली. 30 वर्षात बाबांना बोलायलाच कधी मिळालं नसेल ना? बाबा तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात ना? हो बरोबर राईट. बरं, काका आणि काकी पाठीमागे आहेत. अनुश्री आमच्या वहिनींबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकायचं. अनुश्री आमच्या घरामध्ये जे द्वितीय मुले आहेत, माझी पुतणी अनुश्री, तर त्याच्यामध्ये सर्वात धाडसी आणि डॅशिंग अनुश्री आहे. अरे आणि तिचे जस्ट 1-2 छोटेसे प्रसंग मी शेअर करतो. एकदा रात्री ट्युशनहून घरी येताना अनुश्रीची गाडी 2-3 मुलांनी अडवण्याचा प्रयत्न केला. गाडी पळवण्याचा त्यांचा हेतू होता, पण अनुश्रीने एकटीने त्या तिघांना तोंड देऊन तिघांना पळून लावलं. म्हणजे तिची हिंमत आणि प्रेझेन्स ऑफ माइंड इतका छान आहे की ती भयंकर डॅशिंग आहे. एक प्रसंग शेअर करतो. हनीमूनला जाताना अनुश्री आणि रोहित बालीला गेले, इंडोनेशियाला. आणि तिथं गेल्यानंतर जेव्हा हॉटेलमध्ये त्यांनी चेक इन केलं तर ते लक्षात आलं की पैशाची बॅगच घ्यावे आणि बाकी सगळं सामान पण त्यांचं मिळालं नाही. दुसऱ्या फ्लाईटमध्ये गेलं आणि अशा वेळेस एकदम क्रायसिस सिच्युएशन होती. आणि अनफॉर्च्युनेटली तिने आम्हाला फोन केला की माझे पैसे नाहीये तिथं बरोबर. आणि दुर्दैवाने त्या 4-5 दिवसामध्ये बँका पण बंद होत्या, आम्ही त्यांना पैसे पण पाठवू शकलो नाही. पण तिने अतिशय धीरोदत्तपणे या प्रसंगाचा सामना केला आणि 4 दिवस अक्षरशः आम्ही नूडल्स खाऊन आम्ही हनीमून साजरा केला. काकीचं काय म्हणणं आहे? अनुश्री ही लहानपणापासूनच स्वभावाने खूप छान आहे आणि तिला ना नवीन शिकण्याची खूप हौस आहे. म्हणजे तिला उकडीचे मोदक आहेत ना फार आवडतात. गणपतीत तिचं पहिल्यांदा असतं, काकी तू उकडीचे मोदक कधी करणार. त्याचप्रमाणे ती रांगोळी सुद्धा इतकी दारात छान रेखीव काढते की दरवेळेला आम्हाला म्हणजे फोटो पाठवले की काकी आज मी रांगोळी काढलीये बघ, कशी वाटते तुला. माझ्या मते तुमच्या माहेरी अजून एक काकी आहेत का? काकू बसलेले आहेत का? नमस्कार. बोला. अनुश्री ही माझी पुतणी स्वभावानं अतिशय लाघवी आहे आणि कुठल्याही मित्रमैत्रिणींमध्ये, तिच्या नातेवाईकांमध्ये, नवीन कुठल्याही ठिकाणी गेली तरी ती सगळ्यांना तिच्या लढीवाळ स्वभावामुळे सगळ्यांना लगेच आपलंसं करून घेते. आणि आणखी एक गुण जो इथं तिचा मला नमूद करावा असा वाटतो की तिच्या अंगी अत्यंत उत्तम वक्तृत्व आहे. लहानपणी तिनं शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेत बरीच पारितोषिकही मिळवली आहे. किती मस्त. मला असं वाटतं सगळे भरभरून बोलतायत, सासरच्यांना सुद्धा बोलायचंय. पण आता या पहिल्या टप्प्यात जरा दादांना मी एक आव्हान देणार आहे. तुम्हाला एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं अचूक उत्तर जर तुम्ही दिलं तर आज आपल्या बहिणीला तुम्ही सोन्याची नथ झी मराठीकडून बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. तेव्हा तुम्हाला हा प्रश्न आहे, बायकोच्या मुलाच्या आईची सासू तुमची कोण? आई. अभिनंदन. एकदम पटकन उत्तर दिलं आणि पटकन बरोबर आलं. अभिनंदन वहिनी, तुम्हाला सोन्याची नथ झी मराठीकडून मिळवून दिलेली आहे, जी लॉकडाऊन नंतर तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. तेव्हा असेच हसत राहा, आनंदात राहा. तर रोहितजी मला सांगा, कसं काय तुमचं बालपण कुठे गेलं? माझं बालपण इथे सिन्नर तालुक्यातल्या दापूर गावामध्येच गेलेलं आहे. हा, शाळेला मी तिथेच होतो आणि मग कॉलेजला मी नाशिकमध्ये होतो. पण घरी कोण कोण होतं तुमच्या? घरी आजी आजोबा, मम्मी पप्पा, काका काकू आणि बहीण आणि काकांची मुलं, असं मोठं कुटुंब. आता बहीण कुठे असते? बहिणीचं सर आता 13 मेला लग्न झालं, तिला नाशिकला दिलंय. म्हणजे तुम्ही बॅलन्स साधलाय. नाशिकवरून एक घेऊन आले आणि एक नाशिकला पाठवलं. पण मला तुम्हाला तेच विचारायचंय, काय बालपण तुमचं गेलं कसं? व्यवसाय काय होता आई बाबांचा? सर ऍक्च्युली बालपण हे खेडेगावात गेलेलं आणि मी असं अभ्यासू असल्यामुळे मोस्टली शाळा आणि मी असंच समीकरण होतं. आणि क्रिकेटची आवड होती तर गावामध्ये भरपूर मित्र आणि मित्रांसोबत क्रिकेट खेळणं आणि फिरणं हेच मेनली चालायचं. आई बाबा काय करायचे तुमचे? वडील माझे कंडक्टर आहेत एसटी मध्ये आणि आई गृहिणी आहे. आणि मग आता मला तुम्हाला विचारायचंय की मग तुम्ही नाशिकला कसे काय पोहोचले हो? सर आमचं अरेंज मॅरेज आहे, रिलेटिव्ह थ्रू आहे. आणि जे मला असा फोन आलेला एक दिवस की बाबा मुलगी आहे, बघायची आहे की नाही असं, त्यामुळे मी ते सर्व जे घरच्यांवरच सोपवलेलं होतं. पण तुम्हाला बघण्याचा कार्यक्रम झाला त्याच दिवशी पसंती झाली? नाही, त्याच्या आधी ऍक्च्युली आम्ही फोनवर पण बोललो होतो. मग फोनवर बोलल्यानंतर मग बघण्याचा कार्यक्रम ठरला आणि मग तेव्हाच पसंती झाली. काय वहिनी, काय म्हणणं आहे तुमचं?
हो सर, आधी म्हणजे मला पण हा एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम होता आणि पहिलाच मुलगा बघितला होता. आणि मला असं घरच्यांनी सांगितलं की त्याला आधी फोनवर बोलायचंय. सो मी अशी शॉक की बापरे, आधी डायरेक्ट फोनवर, ओके फाईन. मग पहिल्या फोनमध्ये त्यांना असं वाटलं नव्हतं की मला मुंबईची माहिती आहे किंवा मी मुंबईत राहिलेली आहे. सो आम्हाला असं वाटलेलं की जस्ट 2 मिनिटाचं कन्व्हर्सेशन असेल, पण आम्ही ऑलमोस्ट 20-25 मिनिटं फोनवर बोलत होतो त्या पहिल्याच फोनमध्ये. आणि म्हणजे हे मला ह्यांचा पण अभिमान आहे, कारण का ते दापूरमध्ये राहत असले तरी आता प्रॉपर मुंबईकर झालेले आहेत. अरे वा, कुठे असतात मुंबईत? चेंबूरला. म्हणजे आता व्यवस्थित चाललेलं आहे सगळं. हो. बरं, पाठीमागे सासूबाई आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे सुनेबद्दल? सून आमची खूप छान आहे, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहते. आणि मुंबईला जरी असले सून मुलगा तरी आम्ही प्रत्येक सणाला त्यांची वाट बघत असतो. गणपतीला आली तरी ती हाताने डेकोरेशन करते गणपतीचे, बाहेरचं तिला काहीच आवडत नाही. मुलगा पहिल्यापासून शांत ना? हो, शांत आहे माझा मुलगा, खूप शांत. आणि त्या बाजूला बसलेल्या कोण, काकू का? काकू आहेत. हो. बोला बोला, त्यांचं काय म्हणणं आहे सुनेबद्दल? सगळ्यात पहिले असं म्हणणं आहे की माझी आमची सूनबाई लाखात एक आहे. आणि आज जे आम्ही इथे बसलेलो आहे ना, हे तिच्यामुळेच. जेव्हा तिने आम्हाला सांगितले काल का काकू आपल्याला झी मराठी आपले मुलाखत होत आहे, आम्ही दोघी पण फार घाबरलो. मग तिने आम्हाला समजून सांगितलं, काकू आपण जसं घरामध्ये फ्रँकली बोलतो एकमेकांसंग तसंच बोलायचं, काही घाबरायचं नाही. घरामध्ये यांची एक मुलगी, माझी एक मुलगी, अशा 2 मुले आहेत. यांचे लग्न झाल्यानंतर ही जेव्हा आली सून म्हणून घरात, पण आम्हाला असं वाटलंच नाही की ही आमची सून आहे, ही आम्हाला जणू काही आमची ही सून म्हणजे मुलगीच आहे असं वाटतं. आणि पाठीमागे बाबा बसलेत का? हो हो. बाबा सांगा सुनेबद्दल आता. सर, माझी सूनबाई तर माझी मुलीसारखीच आहे. ती काय थोडीशी हट्टीपणा करते थोडं थोडं कधी कधी, पण समजूतदार भरपूरपणा तिच्या अंगामध्ये आहे. आणि मुलात काय बदल झाला हो बाबा लग्नानंतर? मुलांमध्ये काही बदल नाही, जे आहे ते पहिल्यापासून मी जसं शिकवलं त्याच पद्धतीने सगळे आतापर्यंत काही वेगळं पद्धत काहीच नाहीये. काका बोला. सुनबाईच्या बाबतीत बोलायचं जर ठरलं तर जनरली आजकालच्या मुलींची अशी इच्छा असते की मला शहरातला मुलगा हवा, फ्लॅट हवा, बंगला हवा, गाडी हवी. तर ह्याला समोरचे जे लोक आहेत त्या लोकांनी रोहितशी चर्चा केल्यानंतर लग्नाला होकार दिला. त्यावेळेला आम्ही सुद्धा शॉक झालो की ही शहरातली मुलगी ग्रामीणमध्ये यायला तयार झाली. नेमकं काय असं काय त्यांनी बघितलं? मग आमच्या कुटुंबामध्ये थोडीशी चर्चा झाल्यानंतर की आम्ही त्या लोकांकडे गेलो आणि त्यांना रिक्वेस्ट केली की ठीक आहे बाबा, तुम्ही बोलता की मुलगा पसंत आहे, परंतु तुम्ही एकदा आमच्या जे मूळ गाव आहे त्या मूळ गावी यावं, आम्ही ज्या घरात राहतो ते घर बघावं आणि मग तुम्ही योग्य तो निर्णय घ्यावा. खातरजमा केल्यानंतर मोठ्या मनाने ती मुलगी, शहरातली मुलगी ग्रामीण भागामध्ये देण्याचा निर्णय घेतला. आणि मी या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो की त्यांचाही निर्णय चुकलेला नाही आणि आमचाही निर्णय चुकलेला नाही. बरं, आता वहिनी मला सांगा, तुमच्या सासरची मंडळी कशी आहे? सर, माझ्या सासरी तर हे सगळे आहेतच. मला असं वाटतं की मी ह्यांना चॉईस केलं किंवा मी ग्रामीण भागात यायचा डिसिजन घेतला हा खरोखरी बरोबर आहे. कारण का इथे आल्यावरती ह्या लोकांचं प्रेम बघितल्यावर वाटतं की स्मार्ट सिटी, ओके फाईन, स्मार्ट सिटी खरंच असावी, पण अशी माणसं पण त्यासोबत असावी. म्हणजे हे लोक जेवढं प्रेम करतात तेवढं आजकाल आपल्याला शहरात बघायला मिळत नाही. म्हणजे आम्ही दोघं आलो की लगेच बाजूचे ह्याला आवडतात म्हणून भजी आणून देतील, कोणीतरी अजून दुसरा आयटम आणून देईल. अगं तू आलीस का? मग त्या आजी जाताना काय ग पोरी कशी आहेस काहीतरी तर बोलून जातील. किती मस्त. तर मग हे असं आम्ही सगळं मुंबईला खूप मिस करतो. तर खरंच म्हणजे जी गावाकडे जी माणुसकी आहे, जी माणसं अजूनही त्यांनी टिकून ठेवलेली आहेत, ते खरंच सुंदर आहे. या माऊलीनं तर सांगितलं आता गावातला ओलावा आणि जिव्हाळा. जरा तुमच्या सासरच्यांबद्दल तुमचं काय म्हणणं? सासरच्यांबद्दल जर एका शब्दात सांगायचं झालं तर सपोर्टिव्ह असं मी म्हणेल. कारण म्हणजे आता बहिणीचं लग्न झालं जसं मी तुम्हाला बोललो त्यावेळीस आणि इथून मागे त्यांनी खरंच प्रत्येक वेळी खूपच सपोर्ट केलेला आहे. आणि दोघेही मम्मी पप्पा दोघेही खूप चांगल्या स्वभावाचे आहेत, माझ्यापेक्षा जास्त बोलणारे आहेत. त्यामुळे मी तिथे गेल्यानंतर मला कम्फर्ट झोन मध्ये आणण्याची जबाबदारी ते घेतात पूर्ण. बरं वहिनी, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सासरच्यांचीच मागेल की जे
त्यांचे जे काही असेल किंवा त्यांना जे काही माझ्याकडनं अपेक्षा असतील त्या मी पूर्ण केलेल्या नसतील तर मी त्यांची क्षमा मागेल आणि आई वडिलांची मागेल की माझा आतापर्यंत मी त्यांना कधी चिडून बोलली असेल तर त्यासाठी सॉरी. रोहितजी, तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? सर, आई वडिलांची, जर काही चुकलं असेल तर, आणि मी जर कोणाला दुखावलं असेल तर. कारण म्हणजे थोडासा राग येतो, थोडा म्हणजे जरा बराचसा येतो, तर कधी कधी मी बोलून जातो चुकून. सो त्याबद्दल मी सॉरी बोलतो. पण तुम्हाला सांगतो, आज तुम्ही क्षमा मागितल्यामुळे ना जे काही मनात आहे ते सगळं आज निघून गेलेलं आहे. पण आता ना एक आव्हान आहे, ते आव्हान थेट आहे रोहितजी तुमच्यासाठी. ओके. हा, पण रोहितजी 2 वर्षात तुम्ही वहिनींबरोबर किती बोललायत ते आता आम्हाला कळणार आहे. आणि 5 प्रश्न विचारणार. या 5 प्रश्नांपैकी 3 उत्तरं जर बरोबर आली तर तुम्ही वहिनींना तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. आणि त्यासाठी माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, वहिनींची कुलदेवता कुठली? तुळजापूरची तुळजाभवानी. अभिनंदन. दुसरा प्रश्न, वहिनींचा आवडता मराठी गायक? महेश काळे. अरे वा, अभिनंदन. तिसरा प्रश्न, भारतीय क्रिकेटमध्ये द इंडियन वॉल कुणाला म्हणतात? राहुल द्रविड्स. अभिनंदन. चला, 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर आली. चौथा प्रश्न आहे, 3.5 पीठांपैकी एक महालक्ष्मी अंबाबाई हे देवस्थान कुठे आहे? कोल्हापूर. चला, चौथंही उत्तर बरोबर आलं. अभिनंदन. आणि आता 5वा प्रश्न, थोडंसं कोड आहे, गमतीशीर कोड आहे, त्याचं अचूक उत्तर तुम्ही द्यायचंय, बाकी कोणी बोलणार नाही. सुरवंटाचे होते पतंग, मधात डुलकी फुलाचे रंग, कोण? फुलपाखरू. अभिनंदन. आज वहिनींना तन्मणी तुम्ही मिळवून दिलेला आहे. वहिनी, अभिनंदन. झी मराठीकडून तुम्हाला तन्मणी मिळत आहे. आत्ता फक्त मला बघायचंय की पैठणी कोण पटकावून देणार आहे. 1 मिनिटामध्ये हा खेळ पूर्ण करण्याचं आव्हान आहे. स्क्रीनवरती काही अक्षरं येतील, त्या अक्षरांमध्ये दडलेल्या वस्तू ओळखून घरातून घेऊन यायच्या आहेत. रोहितजी आणि तिकडे भाऊ असे दोघे खेळ खेळणार आहेत. मला बघायचंय आज पैठणी कोण पटकावून देणार. 1 मिनिटामध्ये सगळ्यात जास्त वस्तू आणायच्या आहेत. एका वेळेला 1 वस्तू आणायची. वेळ 1 मिनिटाची. बघूया, भाऊ जिंकून देणार आहे माहेर राहून पैठणी की सासरीच ही पैठणी मिळवण्याचा मान रोहितजी पटकावणार आहेत. बघूया, त्यासाठी स्क्रीनवर येत आहेत अक्षरं. वेळ सुरू झाली, घेऊन या. तीस सेकंद झाली. लवकर, वेळ संपायला आली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. आता आधी भावाला विचारतो, कुठल्या कुठल्या वस्तू आणल्यात सांगा. हँगर 1, मिरची 2, रबर बँड 3, नेल कटर 4, चष्मा 5, फोटो फ्रेम 6, बांगडी 7, बादली 8, तांदूळ 9 आणि पोळपाट पण आणलेला आहे 10. आणि इकडे किती आणल्यात वस्तू बघूया. थांबा आता रोहितजी. चष्मा 1, बांगडी 2, मिरची 3, तांदूळ 4 आणि बादली 5. त्यामुळे आज पैठणी माहेराहून पटकावून देण्यात आलेली आहे. अभिनंदन. त्या वहिनी तुम्हाला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून ही पैठणी.
आणि ही पैठणी लॉकडाऊन नंतर थेट तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. तेव्हा संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बूस्टरच्या पुढच्या भागात.